पण याही गडबडीत सगळ्याच्यात शिवाजीराजांनी पथ्य काय पाळलं आहे ते सांगतात. कधी कोणी सुरतकर किंवा गुजराती माणूस भेटला आणि आरोप करायला लागला शिवाजी महाराजांनी नेमकी सुरत लुटली, तर त्याला हे उदाहरण अवश्य सांगा. सुरतेत एक व्यापारी होता, त्याचं नाव मोहनदास पारेख. हा डच लोकांचा हिंदू दलाल होता. सुरतेत त्यांनी धर्मकृत्य केलेली होती, भरपूर मंदिरं बांधलेली होती, बगीचे बांधलेले होते, त्याच्याकडं भरपूर संपत्ती होती. आणि जशी लुटीला सुरुवात झाली त्यावेळेला याच्या घरी, तो वारला होता नुकताच, याचं घरातले लोक घाबरले सगळे की आपल्यावर येणार धाड आता या शिवाजीच्या लोकांचे, आपलं घर साफ करून जाणार. आणि तिथं खाली खरंच काहीतरी लोक येऊन थांबले. काही मराठी मंडळी तिथून खाली थांबली. सुरत जळती आहे तिथं. पहाट झाली तशी या घरातल्या लोकांना बरं वाटलं, जरा काही झालं नाही तिथं अजून. मग ते आले आणि म्हणाले, या लोकांना तुम्ही कोण आहात? म्हणाले, आम्ही शिवाजी महाराजांची माणसं आहोत. ते म्हणाले, तुम्ही इथं काय करताय? म्हणाले, आम्हाला एवढंच सांगितलं, इथे एक चांगला माणूस राहत होता, तर आपल्या लोकांच्यापासनं या घराला तोशिष लागता कामा नये, त्याचं घर वाचवायचं इथं, ते म्हणून आम्ही इथं उभे आहोत. त्याच्यासाठी वाचवलं मोहनदास पारखचं घर शिवाजी महाराजांनी, तेवढ्या ह्याच्यात सुद्धा वाचवलं. सर्रास लुटलं असं काही नाही आहे त्याच्यात.